प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सर्वजण दिवाळी साजरी करत असतात, मात्र सागर आणि मिहीर काळजीतच असतात आणि त्याचवेळी मिहीरला रोहितचा कॉल येतो. रोहित त्यांच्या बिल्डिंगपर्यंत येऊन पोहोचलेला असतो, त्यामुळे सागर आणि मिहीर त्याला आणण्यासाठी बाहेर जातात आणि त्यानंतर ते रोहित, त्याची बायको रेवती आणि त्यांची मुलगी रिया यांना घेऊन येतात. त्या तिघांना बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. त्यानंतर सागर रोहितची आणि त्याच्या बायकोची सगळ्यांना ओळख करून देतो. तर ते दोघेही इंद्रा आणि बापूंना आई बाबा म्हणत त्यांचे आशीर्वाद घेतात आणि त्यामुळे इंद्रा खूपच खुश होते. ती म्हणते की ही किती छान मराठी बोलत आहे, मला तर वाटलं होतं फॉरेनवरून आली आहे म्हटल्यावर इंग्लिशमध्येच बोलेल. आणि त्यावर रेवती म्हणते की मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी त्याची भाषा, आई आणि सणवार कधीच विसरत नाही. आणि रेवतीचं ते बोलणं ऐकून सर्वजण खूपच खुश होतात. त्यानंतर सागर इतर सगळ्यांची त्यांच्यासोबत ओळख करून देतो. तर मिहीर मनाशी म्हणत असतो की आता यांनी मुक्ता आणि सईबद्दल काही विचारायला नको. आणि त्यानंतर रोहित काही बोलणार इतक्यात मिहीर म्हणतो की चला आपण आधी फराळ करून घेऊ. त्यामुळे रोहित पुढे काही बोलू शकत नाही. आणि त्यानंतर घरातील सर्वजण त्या तिघांना घेऊन फराळ करण्यासाठी जातात. बापू कोमल आणि स्वातीला सगळे पदार्थ आणायला सांगतात आणि ते सगळे पदार्थ बघून रोहित आणि रेवती खूप खुश होतात. तर त्यांच्या लहान मुलीला बघून इंद्राला सईची आठवण येते आणि नकळतपणे तिचे डोळे भरून येतात. आणि नेमकी ही गोष्ट बापूंच्या लक्षात येते. ते इंद्राला विचारतात, काय झालं आज सणाच्या दिवशी तुझ्या डोळ्यात पाणी का? त्यावर इंद्रा म्हणते की आज माझा सागर घरात आहे म्हणून मी ही दिवाळी तरी साजरी करू शकले, पण माझी मासोळी माझ्यासोबत नाही. ती कुठे असेल, कशी असेल मला काहीच कळत नाही. मला तिची खरंच खूप आठवण येत आहे. आणि त्यावर बापू तिला समजावतात की काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. तर इंद्रा रडतच म्हणत असते की सागरलाही सईची खूप आठवण येते, पण तो तसं दाखवत नाही. आणि त्यामुळे बापू सागरकडे बघतात आणि इंद्राला सांगतात की तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. तर दुसरीकडे मिहीर सागरला म्हणत असतो की मला तर मगाशी असं वाटलं होतं की आता हा रोहित मुक्ता आणि सईबद्दल विचारेल. तर सागर म्हणतो तो अजूनसुद्धा विचारू शकतो, त्यामुळे तू लवकर काहीतरी कर आणि त्याला इथून पाठवून दे. आणि त्याचवेळी इंद्रा त्या ठिकाणी येते. ती रडतच सागरला म्हणते की तू आज घरात थांबला म्हणून आपल्या घरात दिवाळी साजरी झाली. तू घरात नसता तर सगळीकडे अंधार झाला असता, दिवाळीला काहीच अर्थ राहिला नसता. फक्त माझी मासोळी तेवढी आपल्यासोबत हवी होती. आणि ते ऐकून सागरलाही वाईट वाटते, परंतु त्याच वेळी मुक्ता सईला घेऊन त्या ठिकाणी येते. सई इंद्राला बघून खूप खुश होते आणि मोठ्याने आजी अशी हाक मारते. आणि सईला समोर बघून तर इंद्राचा आनंद गगनात मावेनासा होतो. सागरसुद्धा खूप खुश होतो. घरातील सगळेजण खूप आनंदामध्ये असतात. सई पळतच जाऊन इंद्राला मिठी मारते. इंद्रा तिला बघून खूप खुश झालेली असते. तर सर्वजण सईभोवती जमतात. रोहित आणि रेवती सुद्धा त्या ठिकाणीच असतात. आणि जेव्हा मुक्ताचं त्यांच्याकडे लक्ष जातं तेव्हा ती डोक्यालाच हात लावते. तर सागर मुक्ताकडेच बघत असतो. तर मुक्ताला मॉलमध्ये घडलेला सगळा प्रसंग आठवत असतो आणि त्यानंतर ती सागरकडे बघते. तर सागर तिला इशारा करत पुन्हा एकदा नाटक करायला सांगतो. आणि त्यानंतर मुक्ता तिचा चेहरा लपवत रोहित आणि रेवतीपासून लांब जात सागरजवळ जाऊन उभी राहते. मात्र त्या दोघांचं मुक्ताकडे लक्ष जातं आणि ते सुद्धा तिच्या पाठोपाठ जातात. तर इकडे सागर हात जोडत मुक्ताला विनंती करत असतो. तर इकडे रेवती आणि रोहित त्या दोघांजवळ येतात. ते मुक्ताला विचारत असतात की तू नक्की कुठे चालली आहेस? त्यावर मुक्ता म्हणते की माझं एक काम आहे, मी आलेच घरी जाऊन. तर सागरही म्हणतो की चल मी सुद्धा तुला मदत करतो. मात्र ते ऐकून मुक्ता रागातच सागरकडे बघते. तर रोहित आणि रेवती हसतच त्या दोघांना विचारत असतात की तुमची सगळी फॅमिली तर इथे आहे, मग तुम्ही दोघेजण गुपचूप वरती का चाललाय? आणि त्यावर काय उत्तर द्यावं हे मुक्ता सागरला कळत नाही. ते दोघेही उगाच नाटक करत हसत तिथेच उभे असतात. आणि त्यानंतर रेवती त्यांचं कौतुक करत म्हणते की खरंच तुमचं कपल खूप क्यूट आहे, तुम्हा दोघांची जोडी खरंच खूप सुंदर दिसते. आणि ते ऐकून मुक्ता आणि सागर एकमेकांकडे बघतच राहतात. मात्र त्यानंतर रोहित आणि रेवती अजून काही बोलणार इतक्यात मिहीर त्यांना तेथून घेऊन जातो. त्यामुळे सागर आणि मुक्ताच्या जीवात जीव येतो. परंतु त्याच वेळी पुरू आणि मिहिका त्या ठिकाणी येतात.
सागर आणि मुक्ताला एकत्र बघून त्या दोघांनाही धक्का बसतो. पुरू मिहिकाला विचारत असतो की आपली मुक्ता त्या सागर कोळीसोबत काय करत आहे. त्यावर मिहिका म्हणते, मलाही माहीत नाही काका, थांब मी ताईला जाऊन विचारते. परंतु त्याच वेळी बापू त्या ठिकाणी येतात. ते पुरूला आणि मिहिकाला दिवाळीच्या शुभेच्छा देतात आणि त्यानंतर पुरू त्यांच्यासोबत जातो तर मिहिका मुक्ताकडे जाण्यासाठी निघते. परंतु त्याच वेळी तिचं लक्ष रोहित, मिहीर आणि रेवतीकडे जातं आणि तिला धक्काच बसतो. तर मिहीरसुद्धा मिहिकाकडे बघतो आणि ती काही करणार इतक्यात तो तिच्या जवळ जातो. तो मिहिकाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र मिहिका खूप चिडलेली असते. ती म्हणते की तुम्ही माझ्या ताईचा वापर करून घेताय, मी आता गप्प बसणार नाही. तर मिहीर तिला समजावतो की आम्ही तुझ्या ताईचा वापर करून घेत नाहीये, हे सगळं काही ती तिच्या मर्जीने करत आहे. आणि ते ऐकून मिहिकाला धक्काच बसतो. तर मिहीर तिला सांगत असतो की आम्ही तुझ्या ताईकडे फक्त रिक्वेस्ट केली होती, हे काम करायचं की नाही हा तिचा कॉल होता आणि तिने हे काम करायला होकार दिला. त्यामुळे तू प्लीज आता मध्ये काही बोलू नको. हे गेस्ट एका तासामध्ये इथून जातील, प्लीज तू काही गोंधळ घालू नको. आणि त्यामुळे मिहिका खूप चिडते. परंतु त्या दोघांना एकत्र बोलताना बघून लकीसुद्धा चिडलेला असतो. तो वैतागूनच मनाशी म्हणत असतो की माझी मिठाई इथे आली नाही तर हा मिहीर लगेच आला माशीसारखा घोंगावत. आणि त्यानंतर तो रागातच तेथून निघून जातो. तर दुसरीकडे सागर मुक्ताचे आभार मानत म्हणतो की बरं झालं तुम्ही वेळेत इथे आला. तर मुक्ता वैतागूनच म्हणते की तुम्ही प्रत्येक वेळी मला गृहीत कसं पकडता, मी इथे तुमची मदत करण्यासाठी आले नाहीये, तर सईला तिच्या फॅमिलीला भेटता यावं म्हणून आले होते. आणि याच गोष्टीवरून ते दोघे एकमेकांशी वाद घालायला सुरुवात करतात. मुक्ता सागरला म्हणत असते की मला हे नाटक अजून झेपत नाहीये, कारण नवरा बायकोचं नाटक करणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यावर सागर म्हणतो त्यात काय एवढं, मानलं तर नातं, नाही तर नाही. त्यावर मुक्ता म्हणते की बरोबर आहे तुमचं, तुम्ही तर कोणतीच नाती मानत नाही, पण माझं तसं नाहीये. आणि त्यानंतर त्या दोघांचा वाद वाढतच जातो. सागर मुक्ताला म्हणतो की काळजी करू नका, तुम्हाला काही आयुष्यभर माझ्यासोबत राहायचं नाहीये आणि मला सुद्धा तुम्हाला बायकोची जागा द्यायची नाहीये. त्यावर मुक्ता म्हणते की मला सुद्धा काही हौस नाहीये. मात्र त्याच वेळी रोहित आणि रेवती सईला घेऊन त्या ठिकाणी येतात. त्यामुळे हे दोघे जण सगळं काही ठीक असल्याचं नाटक पुन्हा सुरू करतात. तर रोहित आणि रेवती त्यांना म्हणत असतात की तुमची मुलगी सई खरंच खूप गोड आणि हुशार आहे. त्यावर सागर म्हणतो हो का. तर मुक्ता त्याच्याकडे बघतच राहते. तर सागर पटकन म्हणतो पण सईने नक्की काय केलं. तर रोहित सांगतो की सईने आम्हाला दिवाळीची गोष्ट सांगितली बळीराजाची, जी आम्हालाही माहीत नव्हती. आणि ते दोघेजण सईचं खूप कौतुक करतात आणि त्यानंतर ते सर्वजण फटाके फोडण्यासाठी जातात. मुक्ता, सागर आणि सई एकत्रच फटाके फोडत असतात आणि त्याच वेळी स्वाती त्यांना बघते. मुक्ताला सई सागर सोबत बघून ती खूप चिडते आणि त्यानंतर ही गोष्ट इंद्रालाही सांगते. तर इंद्रा रागातच मुक्ताकडे जाण्यासाठी निघते. मात्र मिहीर त्या दोघींना थांबवतो. तो या दोघींना समजावतो की प्लीज आज मुक्ताला काही बोलू नका, कारण आज ती आपली मदत करत आहे. जर आता काही प्रॉब्लेम झाला तर दादूसला ही डील मिळणार नाही. आणि त्यामुळे इंद्रा आणि स्वाती गप्प बसतात. त्यानंतर मुक्ताची बहीण मंजिरी आणि तिचा मुलगासुद्धा त्या ठिकाणी येतात. माधवीसुद्धा लाडू घेऊन बाहेर आलेली असते. आणि मग त्यानंतर माधवी सगळ्यांना ते लाडू वाटत पुरूलाच ओट द्यायला सांगते. तर दुसरीकडे सर्वजण गाणी लावून छान डान्स करत असतात. आणि त्यानंतर मंजिरीसुद्धा तिच्या मुलाला घेऊन त्या पार्टीमध्ये जाते आणि तिथे ती रोहित आणि रेवतीचं बोलणं ऐकते. ते दोघेजण सागर आणि मुक्ताकडे बघत म्हणत असतात की यांची जोडी खरंच खूप सुंदर आहे आणि त्याचप्रमाणे त्यांची मुलगी देखील खूप गोड आहे. आणि त्यांचं ते बोलणं ऐकून मंजिरीला धक्काच बसतो. ती लगेच माधवीला कॉल करते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते आणि तिला ताबडतोब त्या ठिकाणी बोलावून घेते. मात्र तिचं हे फोनवरचं बोलणं स्वाती ऐकते आणि इंद्राला जाऊन सांगते. आणि सागरचं डील जाऊ नये म्हणून इंद्रा लगेच माधवीसोबत बोलण्यासाठी जाते. ती माधवीला बाजूलाच थांबवते आणि तिला म्हणते की तिथे जे काही चाललं आहे ते चालू दे, कारण हे सगळं काही सागर आणि मुक्ता त्यांच्या मर्जीने करत आहे. आणि ते ऐकून माधवीला धक्काच बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागरने फक्त एक डील मिळवण्यासाठी आपल्या मुक्ताचा वापर करून घेतला. हे जेव्हा माधवीला समजतं तेव्हा ती सागरची सगळ्यांसमोर कॉलर पकडते, त्याला खूप सुनावते आणि म्हणते की जर असा मुलगा माझा असताना तर त्याच्या मी एक कानाखाली लावली असती. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.